गुरुमौली ब्लॉगवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। आज आपण ब्लॉग वेबसाईट कशी बनवायची याची माहिती घेणार आहोत। सर्वप्रथम आपलं जीमेल अकाउंट असणं गरजेचं आहे। आपला जीमेल ID व पासवर्ड काढून घ्यायचा आहे। उदाहरणार्थ माझा जीमेल ID आहे praveen.dakre@gmail.com। सर्वप्रथम www.blogger.com वर जाऊन तिथे आपला जीमेल ID किंवा यूजर नेम व पासवर्ड टाकून लॉग इन व्हायचं आहे किंवा साइन इन व्हायचं आहे। लॉग इन झाल्यानंतर न्यू ब्लॉगला क्लिक करा। सुरुवातीला तुम्हाला टायटल दिसेल, त्यामध्ये तुम्हाला जो ब्लॉग ॲड्रेस टाकायचा आहे तो टाकून घ्या। मी टाकलेला आहे praveen.dakre.blogspot.com। त्यानंतर ब्लॉग रचनेसाठी टेम्पलेट निवडायचे आहे। टेम्पलेटची 6 प्रकार यादी तुम्हाला दिसेल, त्यातील कोणतेही एक टेम्पलेट निवडून घ्या आणि शेवटी खाली उजव्या कोपऱ्यामध्ये खाली क्रिएट ब्लॉगला क्लिक करा। आता आपण ब्लॉगवर पोस्ट व पेज कशी ॲड करायची हे पाहूया। सर्वप्रथम बाण दाखवलेल्या पट्टीवर न्यू पोस्टला क्लिक करा। न्यू पोस्टवर क्लिक केल्यानंतर पोस्ट टायटलच्या ठिकाणी पोस्टचे योग्य नाव द्या। उदाहरणार्थ मी पोस्टचे नाव माझा उपक्रम असे दिले आहे। त्यानंतर खाली MS ऑफिसचे जे पेज दिसते त्यात तुमची माहिती टाईप करू शकता। इमेज ॲड करण्यासाठी वरील आडव्या पट्टीवरील इमेज चिन्हावर क्लिक करून घेऊ शकता। पेजची रंगसंगती व फॉन्ट आडव्या पट्टीवरील मेनू वापरून बदलू शकता। माहिती भरल्यानंतर सेव्ह करा, पब्लिशवर क्लिक करा, तुमची पोस्ट तयार होईल। यानंतर ब्लॉगमध्ये लिंक कशी द्यायची पहा। तुम्हाला एखादी फाईल अथवा इतर फाईल ब्लॉगवर ॲड करायची असेल तर तुम्ही लिंक देऊ शकता। त्यासाठी मोबाईलवर अथवा PCवर ड्रॉपबॉक्स किंवा Google ड्राईव्ह डाउनलोड असलेलं आवश्यक आहे। तेथून त्या ड्रॉपबॉक्समध्ये तुम्ही ज्या फाईल ॲड करायच्या आहेत त्या सेव्ह करा। त्यानंतर तेथून लिंक कॉपी करा व पोस्ट किंवा पेजमध्ये जाऊन लिंक मेनूवर क्लिक करून त्याच्यामध्ये 2 पट्टे येतात, त्यामध्ये वरच्या पट्टीमध्ये डाउनलोड असे टाईप करा व खालच्या पट्टीमध्ये जी लिंक आहे ती पेस्ट करा व खाली डन करा। पोस्ट व पेजेस बनवण्याची प्रोसेस समानच आहे। पेज बनवताना न्यू पेजवर क्लिक करा, योग्य टायटल द्या, खाली माहिती भरा, मागील स्लाईडप्रमाणे लिंक देऊ शकता, नंतर वरील बटनावर क्लिक करा। अशा प्रकारे पेजेस बनवून ठेवा। नंतर लेआउटवर क्लिक करा। हेडरमध्ये तुम्ही ब्लॉगचे नाव म्हणून तुमचे नाव अथवा इतर नाव देऊ शकता। डिस्क्रिप्शनमध्ये शाळेचे नाव अथवा इतर माहिती भरा। आपण हेडरला इमेज देखील ॲड करू शकतो। इमेज साईज साधारणतः 1100x200 असावी। त्यानंतर क्रॉस कॉलममध्ये बनवलेली पेजेस सिलेक्ट करा। ही पेजेस तुम्हाला ब्लॉगच्या मुखपृष्ठावर आडवी दिसतील। तुम्ही बनवलेल्या पोस्ट इथे मधल्या पट्टीत दिसतील। साईड बार पोस्टच्या एका किंवा दोन्ही बाजूला निवडू शकता। ॲड गॅजेटला क्लिक करून तुम्हाला 27 गॅजेटची लिस्ट दिसेल, त्यातील हवी ती निवडा व ॲड करा। उदाहरणार्थ Google फॉलोअर्स, ब्लॉग स्टॅट वगैरे। यानंतर ब्लॉगला योग्य ती डिझाईन करण्यासाठी टेम्पलेटवर क्लिक करा, त्यामध्ये कस्टमाइज या ऑप्शनवर क्लिक करा। टेम्पलेटवर क्लिक करून योग्य टेम्पलेट निवडू शकतो। बॅकग्राऊंडवर क्लिक करून ब्लॉगचे बॅकग्राऊंड योग्य निवडा। ॲडजस्ट विथला क्लिक करून साईड बार व पोस्टची साईज कमी जास्त करू शकतो। लेआउटला क्लिक करून साईड बार व फुटरची रचना बदलता येते। ॲडव्हान्स मेनूमधून टेक्स्ट कलर, पोस्ट कलर म्हणजे इतर सर्व रंगसंगती बदलता येते। प्रत्येक वेळी मात्र
बदल केल्यानंतर अप्लाय टू ब्लॉग करायला विसरू नका. अशा प्रकारे आपण आकर्षक ब्लॉग रचना करू शकतो. तुमच्या ब्लॉग निर्मितीला माझ्या खूप खूप शुभेच्छा. मी प्रवीण डाकरे, ढानकेवाडी, तालुका शिराळा, जिल्हा सांगली. माझ्या ब्लॉगला एकदा अवश्य भेट द्या. आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. माझा ब्लॉग आहे pravindakre.blogspot.com. माझा फोन नंबर 94 23 30 92 14.